जय श्रीराम. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. तर कसे आहात सगळे? मजेतच असणार. तर मी आज बनवणार आहे एक स्पेशल मेनू संध्याकाळसाठी. आता मिस्टर यायच्या आधी मला बनवायची पावभाजी. पावभाजी ऐकून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना? तसंच माझ्या सुद्धा तोंडाला पाणी सुटतं जेव्हा मी पावभाजी आणि चायनीजचं नाव ऐकते. तर सगळ्यांचीच फेवरेट असते ही पावभाजी. तर आज आपण बनवूया पावभाजी. मी कोणता मसाला वापरते, माझी पावभाजी करण्याची प्रोसेस काय आहे, सगळी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि एकदम हॉटेलसारखी पावभाजी आपण बनवूया. पण एक आहे, आमच्या इथे पाव नाही खात, कारण ते अनहेल्दी असतं. म्हणून आमच्याकडे खातात छोट्या छोट्या, त्याला काय म्हणतात, तूप लावून रोट्या बनवतात, त्या छोट्या छोट्या रोट्या खातात. आणि पाव तर आवडतात, पण आम्ही कधीतरीच पाव आणतो, म्हणजे प्रत्येक वेळी पाव आणत नाही. तर पावभाजीचा मेनू होता, म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करूया की पावभाजी आम्ही कशी बनवतो, कुठला मसाला वापरते आणि प्रोसेस कशी असते. तर चला मग बनवूया आपण पावभाजी. पावभाजीसाठी लागणारं सगळं साहित्य मी इथं घेतलेलं आहे. ह्या मटारच्या शेंगा आहेत त्या सोलायच्या आहेत, अजून गाजर, बटाटा, फ्लॉवर आणि शिमला मिर्च मला बाजारामध्ये भेटली नाही, त्याच्यामुळे मी टाकते नेहमी, पण आता भेटली नाही म्हणून आता ॲडजस्ट करून घेते. आता या मटाराच्या शेंगा सोलूया पटापट. आणि सोलल्यावर शेंगा लगेच आपल्याला पाण्यात टाकायचे आहेत. सगळं आपण जे हे सगळं साहित्य जे आपण कट करणार ना, सगळं आधी आपल्याला पाण्यात टाकून घ्यायचं आहे आणि मग पाण्यातून काढून कुकरमध्ये टाकायचं आणि मग कुकरला लावायचं. शेंगा सोलायला खूप वेळ जातो. आता आपण सगळ्या भाज्या कट करून घेऊया. हे बघा, मटार मी सोलून पाण्यात टाकले. आता गाजर कट करूया. सगळ्या भाज्या असल्या ना तरच भाजीला चव चांगली येते, पण मला शिमला मिरची भेटलीच नाही, तर मी शिमला मिरची टाकते. आणि कंपल्सरी आधी पाण्यातून भाज्या सगळ्या धुवून घ्यायच्या, तरच पावभाजी करायची. कारण आपण भाज्या वगैरे घेतो त्याच्यावर कीटकनाशक जो फवारा असतो तो मारलेला असतो. बटाटा शिलून घेऊया आपण. हे बघा, बटाटा घेतलाय मी, तो शिलूया. दोन बटाटे घेतलेत, मोठ्या साईजचे आहेत. हे बघा, आता फ्लॉवर. हे बघा, एवढा फ्लॉवर घेतलेला आहे मी. जास्त फ्लॉवर टाकलं ना तर ते असं वास येतो त्या फ्लॉवरचा, त्यामुळे जास्त नाही टाकायचा, प्रमाणातच टाकायचं. सगळं प्रमाणात असलं की सगळं काही चांगलं लागतं. तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय नक्की कमेंटमध्ये सांगा. मी आहे खानदेशची, जळगाव जिल्हा. आमच्याकडची भाषा माहिती आहे का तुम्हाला कशी आहे ते? आता आपण भाजी करतोय ना, तर कुणाला विचारायचं झालं की तू काय भाजी करते, तर कसं विचारतात माहिती आहे का? काय करती व माय मग तू स्वयंपाक, असं म्हणता. तुमची भाषा कशी आहे? विदर्भातली भाषा तर व्हिडिओमध्ये वगैरे ऐकतच असतो. खानदेशची राणी भाषा पण माहिती आहे. मुलं खाली गेलीत खेळायला तर व्हिडिओ करायला भेटतोय, नाहीतर छोटे छोटे आहेत ना मुलं दोन्ही पण, त्याच्यामुळे ते सारखं ते कॅमेरा ओढतात, नाहीतर मग ते ट्रायपॉड ओढतात, सेल्फी स्टिक ओढतात, चालूच असतं त्यांचं. हे बघा, तर मी सगळं कट करून घेतलेलं आहे. जाडे जाडे तुकडे केले तरी चालतात फ्लॉवरचे, ते काय शिजून जातात. हे बघा, पाण्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं आहे. आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर कुकर घ्यायचा. चांगल्या भाज्या स्वच्छ धुवायच्या, चांगल्या सोडून धुवायच्या आणि मग त्या कुकरमध्ये टाकायच्या. दोन जणांना एवढी भाजी भरपूर झाली. 2 जणांची करते, पण याच्यात 3-4 जण आरामात जेवतात या प्रमाणामध्ये.
तर चला कुकरला लावते गॅसवरती. गॅसवर कुकर ठेवलेला आहे, तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. भाजीसाठी घेतलेलं आहे मी फोडणीसाठी 2 मोठे कांदे, 2 टमाटे आणि लसूण. तर 2 मोठे कांदे या भाजीला जास्त होतील म्हणून वरतून आपण कांदा घेतो त्यासाठी जास्त घेतलेले आहेत मोठे, आणि टमाटे लागतातच. टमाटो फोडणीला पण टाकतो, याला भाज्या शिजवतो तेव्हा पण टाकतो, पण कमी 2च होते म्हणून मी फोडणीत टाकते. सगळ्या भाज्या कट करून घ्यायच्या. बारीक कट करायचं कांदा पण आणि टोमॅटो पण. तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही चॉपरने कट करू शकता. कांदा पण बारीक कट करायचा एकदम छान. आपले साहित्याची कटिंग होते तोपर्यंत इकडे भाज्या शिजतायत. म्हणजे झटपट कसं काम करायचं ते बघायचं. आपण वेट करू की भाज्या शिजतील मग मी कटिंग करील चॉपिंग करील, तर तसं नाही. इकडे शिजताय तोपर्यंत इकडे आपलं काम सुरू झालं पाहिजे. तुम्हाला आवाज येत असेल शेतीचा. आम्ही फोडणीचाच काटून घेते, आम्ही नंतर काटेल कारण त्यांना यायला उशीर होईल ना, मग तो वास येतो कांद्याचा, तर एकच काटते. कढई तापत ठेवली, आता तेल टाकते त्याच्यामध्ये. 2 किंवा 3 पळी तेल लागतंच भाजीला. भाजी चांगली व्हायची असेल तर तेल टाकलाय. तेल तापलं की मग त्याच्यामध्ये कांदा वगैरे टाकायचा. तेल चांगलं तापू द्यायचं एकदम कडकडीत, आणि मग फोडणी द्यायची. जर तेल न तापताच आपण जर फोडणी दिली ना मग ते कचवट लागते. आलं लसूण पेस्ट टाकायची आधी. यात जिरं मोहरी टाकत नाही, आधी आलं लसूण पेस्ट टाकायची. ती चांगली गुलाबी होईपर्यंत होऊ द्यायची. चांगली गुलाबी झाली पाहिजे आलं लसूणची पेस्ट. हे बघा छान अशी गुलाबी होईपर्यंत तिला परतायची आहे आपण. आणि तुमच्याकडे पावभाजी कशी करतात, तुम्ही घरी खातात की फक्त हॉटेलमध्ये, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा सांगा. आता कांदा टाकलेला आहे, चांगला गुलाबी होईपर्यंत. आलं लसूण परतून झालं की मग त्याच्यामध्ये कांदा टाकायचा, आणि कांदा पण छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा पण छान गुलाबी होईपर्यंत परतून घेतलेला आहे मी. मग त्यात टोमॅटो टाकायचा. टोमॅटो पण छान होऊ द्यायचा एकदम. तो असं नरम होतो ना टोमॅटो फोडणीमध्ये, तसं होऊ द्यायचा. आणि त्याच्यासाठी त्यात थोडं मीठ टाकायचं, आणि मीठ टाकलं की त्याला छान परतायचं. आणि सारखं आपण त्याला हलवत राहायचं, नाहीतर खाली कांदा एकदम असं लागू शकतो, काळपट होऊ शकतो. त्याच्यामुळे सारखं परतत राहायचंय. आणि नंतर मग त्याच्यामध्ये मसाले टाकायचे. हे बघा छान मी परतलेला आहे कांदा लसूण आणि टोमॅटो. आता टोमॅटो वगैरे छान असं नरम झालेले आहेत. मी त्याच्यात मीठ सुद्धा टाकलेलं होतं. कांदा लसूण टोमॅटो वगैरे सगळं छान परतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये तिखट टाकते. तिखट 2 चमचे टाकते मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. 2 चमचे म्हणजे मी पोहे खायचे 2 चमचे टाकलेले आहे. आणि तुम्ही जास्त तिखट खात असाल जास्त टाका. धना पावडर टाकले, धना पावडर 1 चमचा टाकायची आहे. आणि छान परतून घ्यायचं आहे. त्याला तेल सुटेपर्यंत छान परतायचं आहे. तिखट कच्चं नाही राहिलं पाहिजे आपलं. छान परतायचं आहे त्याला, आणि त्याचा कचवटपणा पूर्ण गेला पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपण शिजवलेल्या भाज्या टाकायच्या आहेत. भाज्या टाकल्या की मग त्याला छान मिक्स करायचं. भाज्या वगैरे छान मिक्स केलेलं आहे मी त्याच्यामध्ये. नंतर थोडं पाणी टाकायचं. तुम्हाला जास्त घट्ट हवी असेल तर घट्ट ठेवायचं, आणि पातळ हवी असेल थोडी तर पातळ ठेवायची. नाही हे बघा
छान अशी पावभाजी रेडी झालेली आहे माझी. आता त्याच्यामध्ये मसाला टाकावा लागेल. मसाला तुम्ही कोणता वापरता माहिती नाही मला, पण मी पावभाजीमध्ये मी वापरते हा मसाला सुहानाचा. या मसाल्याने भाजी एकदम छान होते. तर हा मसाला टाकूया. तर छान अशी पावभाजी रेडी झालेली आहे. त्याच्यात छान कोथिंबीर टाकायची भरपूर आणि एकदम चविष्ट अशी घरची पावभाजी आपली रेडी झालेली आहे. मला तर घरचीच आवडते. तुम्हाला कुठली आवडते ते नक्की सांगा. हॉटेलची आवडते की घरची आवडते, आणि कमेंटमध्ये नक्की. झाली आपली पावभाजी रेडी. तुम्ही बघितली ना रेसिपी कशी केली. एकदम छान पावभाजी बनते घरी, आणि नक्की करून बघा. व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि कुठून बघताय ते सुद्धा सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.